हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन, ठाणे मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि मीराबाईंड म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी अकाउंटंटची जी पोस्ट आहे त्यासाठी फायनान्शियल अकाउंटिंगचा पार्ट 4. ठीक आहे. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये पार्ट 4 याचे 25 MCQs आपण कव्हर करणार आहे. ठीक आहे. याच्या आधी आपण 3 व्हिडिओज ऑलरेडी बनवलेले आहेत, 3 पार्ट्स झालेले आहेत. याच्यानंतर कंटिन्यू आपण फायनान्शियल अकाउंटिंगचे 2 पार्ट सुद्धा बनवणार आहे. त्याच्यानंतर कॉस्ट अकाउंटिंग, GST, इन्कम टॅक्स याच्यावर सुद्धा असेच MCQs क्रिएट करणार आहे. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे. तसंच अकाउंटंटसाठी बघा ऑल इन वन PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 11 to 12 सब्जेक्ट जे आहेत ते कव्हर केलेले आहेत. 12,500 MCQs आहेत विथ ऑल्सो एक्सप्लेनेशन. ठीक आहे. इंग्लिशमध्ये पण सुद्धा अवेलेबल आहे, मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. तर आजचा जो कन्सेप्ट आहे तो आपला फायनान्शियल अकाउंटिंगवरचेच 25 MCQs आपण कव्हर करत आहे, जे तुम्हाला एक्झामसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे. तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे इथे आता, विच अकाउंट इज प्रिपेअर्ड फर्स्ट इन द फायनल अकाउंट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग एंटिटीज. मॅन्युफॅक्चरिंग एंटिटीजच्या अंतिम खात्यात सर्वप्रथम कोणता खाता तयार केला जातो? तर बघा ऑप्शन आहे ट्रेडिंग अकाउंट, मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. ठीक आहे. उत्पादन खाता. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन विच इज देन ट्रान्सफर्ड टू ट्रेडिंग अकाउंट टू डिटरमाइन ग्रॉस प्रॉफिट. नेक्स्ट सेकंड, which of the following is included in the financial statement of not for profit organization. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या आर्थिक विवरणात खालीलपैकी काय समाविष्ट आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट, सेकंड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, थर्ड मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट अँड फोर्थ कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, उत्पन्न व खर्च खाते. ठीक आहे. Not for profit organization do not trade for profit. They prepare income and expenditure account to track surplus or deficit. Next, third, which method is commonly used to prepare account for incomplete record? Incomplete record पासून खाती तयार करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? तर बघा ऑप्शन आहे सिंगल एंट्री सिस्टम, सेकंड डबल एंट्री सिस्टम, FIFO method and LIFO method. The correct answer is second first single entry system, single entry पद्धत. ठीक है. Incomplete record are usually maintained under single entry system. Okay. Adjustment are made to prepare financial statement. Next, fourth, which of the following is a key feature of partnership account? Partnership account ची मुख्य वैशिष्ट्ये कोणती आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओन बाय individuals, single individuals, second business owned and managed by 2 or more person, third only public company can form partnership, and fourth partners are not liable for debts. The correct answer is second business owned and managed by 2 or more person, means 2 किंवा अधिक व्यक्तींनी मालकी व व्यवस्थापन केलेले असेल. ठीक आहे. A partnership is a business owned and managed by multiple partners who share profit and loss as per agreement. Next, fifth, goodwill in partnership account represent. Partnership account मधील goodwill म्हणजे काय दर्शवते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट tangible asset of the firm, second reputation, client base and earning capacity, third cash in hand, fourth outstanding liability. Correct answer is second reputation, client base and earning capacity. Okay. प्रतिष्ठा, ग्राहक आधार आणि कमाई क्षमता. गुडविल रिफ्लेक्ट इंटेंजिबल ॲडव्हान्टेज ऑफ पार्टनरशिप दॅट कॉन्ट्रीब्यूट टू फ्युचर प्रॉफिट. नेक्स्ट सिक्स्थ, विच ऑफ द फॉलोइंग एक्सपेन्सेस इज इन्क्लुडेड इन द मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्ये खालीलपैकी कोणता खर्च समाविष्ट केला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डायरेक्ट मटेरियल, सेकंड सेलिंग एक्सपेन्सेस, थर्ड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस अँड फोर्थ डोनेशन टू चॅरिटी. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट डायरेक्ट मटेरियल, थेट साहित्य खर्च. ठीक आहे. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट इन्क्लूड डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर अँड फॅक्टरी ओव्हरहेड टू कॅल्क्युलेट प्रोडक्शन कॉस्ट. नेक्स्ट सेवन्थ, विच स्टेटमेंट इज ट्रू रिगार्डिंग इन्कम अँड एक्सपेंडिचर ऑफ अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा उत्पन्न व खर्च खाते विषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इट शो ट्रेडिंग प्रॉफिट,
Second, it shows surplus or deficit. Third, it includes manufacturing cost. And fourth, it records only cash transaction. The correct answer is second. It shows surplus or deficit. अधिशेष किंवा तोटा दर्शवतो. ठीक है. Income and expenditure account records revenue, income and expenses to determine surplus or deficit. Next, 8. When preparing account from incomplete record, which balance is first determined? इनकम्प्लीट रेकॉर्ड्स पासून खाती तयार करताना सर्वप्रथम कोणती शिल्लक ठरवली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅपिटल अकाउंट, कॅश बॅलन्स, प्रॉफिट और लॉस अँड डेप्रिसिएशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कॅश बॅलन्स, रोख शिल्लक. ठीक आहे. इन सिंगल एंट्री सिस्टम द कॅश बॅलन्स इज फर्स्ट आयडेंटिफाइड, then adjustment are made to determine profit and other balances. Okay. Next, 9th, which of the following is considered a capital contribution by partner? खालील पैकी कोणते भागीदारांचे भांडवल योगदान मानले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ड्रॉइंग, कॅश इन्व्हेस्टेड बाय पार्टनर, पार्टनरशिप गुडविल अँड रेव्हेन्यू इन्कम. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कॅश इन्व्हेस्टेड बाय पार्टनर, भागीदाराचा रोख गुंतवणूक. ठीक आहे. पार्टनर कॅश और असेट इन्व्हेस्टेड इन बिझनेस फ्रॉम पार्ट ऑफ कॅपिटल अकाउंट. नेक्स्ट 10th, ट्रीटमेंट ऑफ गुडविल इन पार्टनरशिप अकाउंट इज नेसेसरी व्हेन. पार्टनरशिप अकाउंट मध्ये गुडविलची व्यवस्था केव्हा आवश्यक आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अ न्यू पार्टनर इज ऍडमिटेड, सेकंड पार्टनर्स विड्रॉ कॅपिटल, थर्ड बिझनेस परचेस फिक्स असेट अँड फोर्थ डेप्रिसिएशन इज कॅल्क्युलेटेड. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट अ न्यू पार्टनर इज ऍडमिटेड. ओके. नवीन भागीदार प्रवेश करताना मीन्स गुडविल इज ऍडजस्टेड व्हेन न्यू पार्टनर जॉइन टू रिफ्लेक्ट देअर शेअर ऑफ बिझनेस रेप्युटेशन फॉर फ्युचर अर्निंग कॅपॅसिटी. नेक्स्ट 11th, विच ऑफ द फॉलोइंग इज शोन इन ट्रेडिंग अकाउंट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग एंटिटी. मॅन्युफॅक्चरिंग एंटिटीच्या ट्रेडिंगमध्ये खालीलपैकी काय दाखवले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डायरेक्ट एक्सपेन्सेस, मॅन्युफॅक्चरिंग प्रॉफिट, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस अँड कॅपिटल इन्व्हेस्टेड. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट डायरेक्ट एक्सपेन्सेस, थेट खर्च. ठीक आहे. ट्रेडिंग अकाउंट शो डायरेक्ट एक्सपेन्सेस लाईक कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इन्क्लुडिंग ओपनिंग अँड क्लोजिंग स्टॉक टू डिटरमाइन ग्रॉस प्रॉफिट. नेक्स्ट 12th, which of the following is not recorded in income and expenditure account of not for profit organization. खालीलपैकी कोणता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये नोंदवला जात नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सबस्क्रिप्शन रिसिव्ड, डोनेशन रिसिव्ड, परचेस ऑफ फिक्स असेट अँड सॅलरी पेड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड परचेस ऑफ फिक्स असेट, स्थायी मालमत्ता खरेदी. बरोबर आहे. Fixed asset purchase are capital expenditure and recorded in balance sheet, not in income and expenditure account. Next 13, when preparing account from incomplete record, the difference between opening and closing capital usually represent. इनकम्प्लीट रेकॉर्ड पासून खाती तयार करताना प्रारंभिक व समाप्त भांडवलातील फरक काय दर्शवतो? तर बघा ऑप्शन आहे नेट प्रॉफिट और लॉस, सेकंड कॅश इन हँड, थर्ड लोन टेकन अँड फोर्थ ड्रॉइंग ओनली. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट नेट प्रॉफिट और लॉस, निव्वळ नफा व तोटा. ठीक आहे. चेंजेस इन कॅपिटल ऍडजस्टेड फॉर ड्रॉइंग अँड ॲडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस रिफ्लेक्ट नेट प्रॉफिट और लॉस. नेक्स्ट 14, विच ऑफ द फॉलोइंग इज अ फीचर ऑफ पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीडची वैशिष्ट्ये कोणती आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इट इज ऑप्शनल फॉर ऑल पार्टनरशिप, second it define partner right duties and profit making, third it record only capital invested and fourth it is prepared only after dissolution. The correct answer is second it define partner right duties and profit sharing, भागीदारांचे हक्क कर्तव्य व नफा वाटप ठरवते. ठीक आहे. पार्टनरशिप डीड इज अ लीगल एग्रीमेंट डिटेलिंग पार्टनर रोल, प्रॉफिट शेअरिंग रेशियो अँड अदर ऑपरेशनल रूल्स. Next 15, premium paid for goodwill by a new partner is usually credited to. नवीन भागीदाराने गुडविल साठी दिलेला प्रीमियम सहसा कोणत्या खात्यात क्रेडिट केला जातो? तर बघा ऑप्शन आहे कॅपिटल अकाउंट ऑफ ओल्ड पार्टनर, सेकंड कॅपिटल अकाउंट ऑफ न्यू पार्टनर, थर्ड गुडविल अकाउंट अँड फोर्थ कॅश अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट
कॅपिटल अकाउंट ऑफ ओल्ड पार्टनर, जुन्या भाग. प्रीमियम पेड बाय न्यू पार्टनर इज डिस्ट्रीब्युटेड अमॉंग ओल्ड पार्टनर्स इन देअर कॅपिटल अकाउंट ॲज अ कंपन्सेशन फॉर देअर शेअर ऑफ गुडविल. तसंच बघा व्याकरणची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना मराठी व्याकरणची पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 16. विच ऑफ द फॉलोइंग आयटम इज इन्क्लुडेड इन द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इन मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटमध्ये उत्पादन खर्चात खालीलपैकी कोणता घटक समाविष्ट आहे? तर बघा ऑप्शन आहे डायरेक्ट लेबर, ऑफिस रेंट, सेलिंग एक्सपेन्सेस अँड डिव्हिडंड पेड. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट डायरेक्ट लेबर, थेट मजुरी. ठीक आहे. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इन्क्लूड डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर अँड फॅक्टरी ओव्हरहेड, नॉट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह और सेलिंग एक्सपेन्सेस. नेक्स्ट 17. In not for profit organization, excess of income over expenditure is called. Not for profit organization मध्ये उत्पन्न आणि खर्चातील अधिशेषला काय म्हणतात? तर बघा ऑप्शन आहे प्रॉफिट, सरप्लस, कॅपिटल गेन, रेव्हेन्यू. करेक्ट आन्सर आहे सेकंड सरप्लस. ठीक आहे. सरप्लस रिप्रेझेंट एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर अँड इज रिटेन इन द ऑर्गनायझेशन फॉर फ्युचर यूज. नेक्स्ट 18. Which of the following is assumed while preparing account for incomplete record? Incomplete record पासून खाते तयार करताना खालीलपैकी कोणते गृहीत धरले जाते? तर बघा ऑप्शन आहे ऑल ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड, सेकंड कॅश ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड, थर्ड नो ड्रॉइंग बाय ओनर अँड फोर्थ कॅपिटल रिमेन अनचेंज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कॅश ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड, रोख व्यवहार नोंदवलेले आहेत. इन सिंगल एंट्री सिस्टम इट इज assumed cash transaction are recorded, other adjustment are made to estimate profit and balances. Next 19. Which of the following is credited when goodwill is raised in partnership firm without cash? गुडविल रोखीशिवाय पार्टनरशिप फर्म मध्ये वाढल्यावर कोणत्या खात्यात क्रेडिट केला जातो? तर बघा ऑप्शन आहे गुडविल अकाउंट, कॅपिटल अकाउंट ऑफ पार्टनर, कॅश अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड कॅपिटल अकाउंट ऑफ पार्टनर, भागीदारांचे भांडवल खाते. वेन गुडविल इज रेज विदाउट कॅश द कॅपिटल अकाउंट ऑफ पार्टनर आर ॲडजस्टेड इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. नेक्स्ट 20. वेन अ पार्टनर रिटायर्स द ट्रीटमेंट ऑफ गुडविल युजली इन्व्हॉल्व. भागीदार निवृत्त होताना गुडविलसाठी सामान्यतः काय केले जाते? तर बघा ऑप्शन आहे इट इज इग्नोर्ड, सेकंड paid to retiring partner in cash or adjusted in capital account, third credited to profit and loss account and fourth debited to cash account. The correct answer है second paid to retiring partner in cash or adjusted in capital account. निवृत्त भागीदाराला रोख किंवा भांडवल खात्यात समायोजित करणे. ठीक आहे. The retiring partner share of goodwill is settled in cash or through adjusted in their capital account. Next 21. Which of the following is shown in balance sheet of manufacturing entity? मॅन्युफॅक्चरिंग एंटिटीच्या बॅलन्स शीट मध्ये खालीलपैकी काय दाखवले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओपनिंग स्टॉक ओनली, सेकंड कॅपिटल लायबिलिटी अँड असेट, थर्ड ट्रेडिंग प्रॉफिट ओनली अँड फोर्थ मॅन्युफॅक्चरिंग प्रॉफिट ओनली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कॅपिटल लायबिलिटी अँड असेट, भांडवल, कर्ज व मालमत्ता. ओके. Balance sheet reflect the financial position of the firm showing capital, liability and asset. Next 22. Which of the following adjustment is necessary in income and expenditure account of not for profit organization? Not for profit organization च्या इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये खालीलपैकी कोणते समायोजन आवश्यक आहे? तर बघा ऑप्शन आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, परचेस ऑफ फर्निचर, सेल ऑफ फिक्स असेट अँड बँक लोन रिसिव्ड. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, प्रलंबित सदस्यता. ओके. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन इज ॲडेड टू इन्कम टू मॅच ॲकरल कन्सेप्ट रिफ्लेक्टिंग ॲक्च्युअल इन्कम फॉर द पिरियड. नेक्स्ट 23. वेन युजिंग सिंगल एंट्री सिस्टम प्रॉफिट इज कॅल्क्युलेटेड बाय. सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये नफा कसा ठरवला जातो? तो बघा ऑप्शन आहे फर्स्ट comparing opening and closing capital, second directly from cash book, third by preparing manufacturing account and fourth using trading account. The correct answer है first comparing opening and closing capital, प्रारंभिक व समाप्त भांडवली तुलना. ठीक है. using under single entry system
Net profit is estimated by adjusting opening and closing capital for drawing and additional capital. Next, 24. Which of the following affect the value of goodwill in partnership? खालीलपैकी कोणता पार्टनरशिप मधील गुडविलच्या किमतीवर परिणाम करतो? तर बघा ऑप्शन आहे प्रॉफिट शेअरिंग रेशियो, परचेस ऑफ फिक्स असेट, कॅश ड्रॉइंग बाय पार्टनर अँड पेमेंट ऑफ सॅलरीज. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट प्रॉफिट शेअरिंग रेशियो, नफा वाटप गुणोत्तर. ठीक आहे. गुडविल इज डिस्ट्रीब्युटेड अमॉंग द पार्टनर बेस्ड ऑन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशियो अफेक्टिंग इट्स व्हॅल्यू वेन पार्टनर जॉइन ऑर रिटायर्ड. नेक्स्ट 25. ट्रीटमेंट ऑफ गुडविल इन पार्टनरशिप अकाउंट इज नेसेसरी टू. पार्टनरशिप अकाउंटमध्ये गुडविलची व्यवस्था का आवश्यक आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट शो ओनली टेंजिबल असेट, सेकंड कंपॅसनेट ओल्ड पार्टनर वेन न्यू पार्टनर जॉइन, थर्ड रिकॉर्ड कॅश ट्रान्झॅक्शन अँड फोर्थ कॅल्क्युलेट डेप्रिसिएशन. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड कंपॅसनेट ओल्ड पार्टनर वेन न्यू पार्टनर जॉइन. नवीन भागीदार प्रवेश करताना जुने भागीदारांचे नुकसान भरपाईसाठी. ठीक आहे. गुडविल एन्श्योर्स दॅट ओल्ड पार्टनर रिसीव फेअर कंपन्सेशन फॉर देअर शेअर ऑफ बिझनेस रेप्युटेशन वेन द न्यू पार्टनर इज ॲडमिटेड. ओके. तसंच बघा सर्व PDFs अवेलेबल आहे ज्या GK साठी तुम्हाला फार इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की GK मध्ये मोस्ट ऑफ द म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ॲक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन या टाईपचेच अकाउंटिंग क्वेश्चन्स तुम्हाला GK मध्ये विचारतील. ठीक आहे. तर ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही PDF परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.